स्वामी ओम. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आपण आत्ता आलेलो आहोत पुण्यातील मंडईमध्ये, जिथे डाव्या हाताला स्वामींचा मठ आहे. मठामध्ये प्रवेश केल्या केल्या उजव्या बाजूला स्वामींची मूर्ती आणि डाव्या बाजूला छोटंसं दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिराची अशी आख्यायिका आहे की तिथे एक विहीर होती आणि त्या विहिरीच्या कठड्यावर स्वामी बसायचे. एकमेव पुण्यातील मठ असा आहे की तिथे स्वामी यायचे, त्या विहिरीच्या कठड्यावर बसलेले असायचे. कालांतराने ती विहीर बुजली. ती बुजल्यानंतर तिथे 3 झाडं उगवली, वड, पिंपळ आणि औदुंबर. म्हणून तिथे छोटंसं दत्त मंदिर केलं. त्या मठामध्ये ना खूप प्रसन्न वाटतं. तिथे की नाही अन्नदान चालतं 2 वेळेला. म्हणतात ना, अन्नदान हे महादान. त्यामुळे आम्ही प्रथम तिथे किराणा मालाची दुकानं शोधली. पण ते मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ते उजव्या बाजूची डाव्या बाजूला गेलो. मग तिथे गेलो, धान्य विकत घेतलं. त्याला शिदा म्हणतात. तो शिदा घेतला आम्ही आणि मग निघालो त्या फुल बाजारातून. आणि त्या फुल बाजारातून तसेच आम्ही मठामध्ये गेलो आणि तिथे ते धान्य आम्ही म्हणजे शिदा तो दिला. मनाला खूप प्रसन्न वाटलं. ते असं म्हण आहे ना, म्हणतात ना की डाव्या हाताने केलं की उजव्या हाताला कळू नये, उजव्या हाताने केलं की डाव्या हाताला कळू नये. पण ही म्हण अतिशय चुकीची आहे. जे आपण चांगलं कार्य करतो ना, ते नेहमी समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे. कारण त्या व्यक्तीवर त्याला असं वाटतं की अरे ह्यांनी चांगलं काम केलेलं आहे, मग आपणही करावं. म्हणून मी हे तुम्हाला सांगते आणि दाखवते. गोरगरीब तिथं जेवायला येतात तो 2 वेळेला. अक्षरशः म्हणजे तुम्हाला सांगू, आम्ही गेलो ना दोघं पण तिथे, मी पाहिलं 2 नवरा-बायको होते आणि अंध होते. धरत धरत जाऊन ते तिथं जेवायला बसले. फार अगदी मनामध्ये फार अगदी वाईट वाटलं. पण ठीक आहे, मला असं वाटतं मी केले, तुम्हीही करा. बघा, खूपच छान, मनाला अगदी आनंद मिळतो.